कल्याणच्या मोहम्मदिया इंग्लिश स्कूलचा वेगळा कार्यक्रम. कल्याण शहराच्या पश्चिम भागातील रेतीबंदर परिसरात 26 वर्षे जुनी मोहम्मदिया इंग्लिश हायस्कूल ही शाळा विना अनुदानित आहे. या विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देण्याचा शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. शाळेत 526 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 33 आहे. शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतात, त्यात त्यांना चांगला क्रमांक मिळतो. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. दरवर्षी शाळा शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी सत्कार करते, तसेच त्यांना काही स्वरूपात रोख रकमेची मदत करते. काल हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष साद काझी, प्रमुख पाहुणे फरहान मकबा, डॉक्टर संदीप जाधव, शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश लटके, डॉक्टर अद्वित जाधव, डॉक्टर प्रजक्ता जाधव, रोगे चॅरिटीज व कोकण इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष नवीद रोगे, डॉक्टर तारिक काझी आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात मुलांनी प्रत्यक्षात वर्गातील शिक्षण सोडले होते. त्यांच्या मोबाईलची सवय लागली होती, ती सोडून प्रत्यक्षात वर्गातील शिक्षणावर भर दिला जात असल्याची माहिती साद काझी यांनी सांगितले. फरहान मकबा यांनी सांगितले की मोबाईल वेडे विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्याकरिता समुपदेशन करणे गरजेचे आहे असे सांगितले. हे करण्यासाठी तयारी डॉक्टर संदीप जाधव यांनी दाखवली. टीचर के बारे में और डॉक्टर के बारे में बोलूंगा. आपने यू आर टॉकिंग अबाउट प्रोफेशनलिज्म और उसके साथ में थोड़ा सा व्यापारी ये हो गया. प्रोफेशन हैज टू बी अ प्रोफेशन. टीचर इज अ प्रोफेशनल पर्सन, तो टीचर से हम एक्सपेक्ट वही प्रोफेशनलिज्म करना चाहिए. लेकिन होता क्या है, जिम्मेदारी हमने स्कूल में डाल दिया, तो ये टीचर का काम है, वो टीचर का काम है. टीचर के हाथ में जो पहले स्ट्रेंथ थी वो आज नहीं है. उनको सब इसका सामना करना पड़ता है. बच्चा फेल होता है तो स्कूल अथॉरिटीज से, बालकों से सब ऐसे, लेकिन ये नहीं देखता कोई कि ये क्यों हो गया. एक्टिविटी प्लान करनी चाहिए, क्योंकि बच्चे स्कूल्स नहीं आ रहे, या तो फिर अभी कोविड की वजह से उनको वो आदत हो गई है ऑनलाइन टीचिंग लर्निंग प्रोसेस. ऑनलाइन टीचिंग लर्निंग प्रोसेस ये कोई ऑप्शन था नहीं तब. ये उनको सिखाने के लिए ओनली जरिया था. हमारे पास एक ही जरिया था कि हम उनको ऑनलाइन ही सिखा सकते. इस बीच में क्या हो गया है, उनके जो कॉन्सेप्ट्स है, बेसिक जो उनके कॉन्सेप्ट्स है, कुछ बच्चों के क्लियर हो गए क्योंकि उनका बेसिक अंडरस्टैंडिंग अच्छा है, कुछ बच्चों को वही प्रॉब्लम हो गई. पर ये अब हम असेस कैसे करेंगे, ये कैसे पता कि किसको समझा है, किसको नहीं समझा है, या कोई जानबूझ ही नहीं रहा है. ये सब जो प्रॉब्लम्स है, ये उनको हमें एक एक को असेस करके पता चले. अभी असेस करेंगे मतलब क्या, क्यों नहीं पढ़ रहा है, शायद उसको पढ़ने में दिक्कत हो रही है, शायद उसको जो वो पढ़ रहा है वो समझने में दिक्कत हो रही है, या पढ़ भी रहा है समझ भी रहा है बट लिखने में कोई प्रॉब्लम हो रही है, यानी स्पेलिंग मिस्टेक्स हो रहे हैं, या फिर सब समझ गया है बट लिखते लिखते एक आध सेंटेंस वो मन में बोल लेता है बट पेपर पे नहीं आ रहा है. ये हो सकता है. या तो फिर मैथ्स में प्रॉब्लम होती है. बेसिक 2 + 2 4, 4 + 4 8, इसमें वो माइंड कैलकुलेशन में तो बराबर कर रहा है. 2 + 2 4 लिखते वक्त गलती से 5 तो नहीं लिख रहा है. ये प्रॉब्लम्स होती है. अब सबने एक मशहूर फिल्म देखी है तारे जमीन पर. ये फिल्म जब हमने देखी थी तब हमने इस फिल्म को इस हिसाब से देखा था कि अरे ये बच्चा अपनी माँ से दूर जाके हॉस्टल में रहने लग गया. बट ये फिल्म का बेसिक ये था कि ये बच्चे में दिमाग बहुत था, वो शैतान था, इसलिए वो पढ़ाई नहीं कर पा रहा था. जब आमिर खान ने उसकी पढ़ाई खुद से लेना शुरू किया तब उसकी पढ़ाई भी इंप्रूव हुई. तो ये क्यों हुई, क्योंकि उसका बेसिक इंटेलिजेंस, बेसिक जो उसकी बुद्धिमत्ता है वो कम नहीं थी. उसको ये पढ़ने लिखने की दिक्कत थी. और ये आम बात है, ये किसी भी बच्चे में हो सकती है, पर ये एक्सेप्ट करना और उस हिसाब से उन बच्चों के पेपर्स चेक करना या उन बच्चों का बर्ताव ऑब्जर्व करना बहुत जरूरी है. कि ये बच्चा बहुत मस्ती करता है, ये बच्चा बहुत मस्ती करता है, ये मस्ती क्यों कर रहा है. जो सर बता रहे थे कि उसके ब्रेन में कोई न्यूरोकेमिकल कनेक्शंस में थोड़ा सा ये है, इसलिए ये शायद ज्यादा मस्ती कर रहा है.
ये तो घर पे भी मम्मी के साथ मस्ती कर रहा है और यहाँ पे भी अपने साथ मस्ती कर रहा है, मतलब ये हाइपर एक्टिव है। पर आप बोलते हो कि मैडम ऐसा तो कुछ नहीं, उसको फोन दे दो वो शांत बैठा है, क्योंकि फोन पे जो है वो फोन का चित्र जो है वो हिल रहा है, इसलिए ये स्टेबल है। फोन हिल गया तो ये अनस्टेबल हो। तो अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविटी डिसऑर्डर्स, बहुत सारे बच्चों को ये माइल्ड लेवल पे होता है, सीवियर लेवल पे होता है, बट होता है। पर क्या हो जाता है, ये नजरअंदाज किया जाता है, ये बच्चा शैतानी है, या फिर हमारे यहाँ पे आसानी से बोल देते अरे उसके पिताजी भी ऐसे ही थे, अरे उसका तो बड़ा भाई भी वैसे ही था। पर ऐसे ही नहीं चल सकता। तो हमें कुछ कुछ चीजें, बस ये थोड़ी छोटी छोटी चीजें हैं जो हमें ऑब्जर्व करनी है, हम वो करेक्ट कर सकते हैं और वो बच्चे का फ्यूचर बहुत बेहतर बना सकते हैं। जैसे सर ने बहुत सही कहा कि हमें कुछ कैंप्स लेने हैं, कुछ एक्टिविटीज लेने हैं, जो करके हम ये फिल्टर कर सके कि क्या प्रॉब्लम है और उसमें से हम उनको निकाल सके। बस यही बोलते रहेंगे कि पढ़ो पढ़ो पढ़ो, तो वो तो उसको भी मालूम है कि मुझे पढ़ना है, पर वो नहीं पढ़ पा रहा है। तो क्यों नहीं पढ़ पा रहा है, ये अगर हम जान लेंगे तो फिर आई थिंक हम सब बच्चों को बहुत ज्यादा हेल्प कर पाएंगे। थैंक यू सो मच। आज या मुंबई शाळेमध्ये मी आलो आहे, बऱ्याच वर्षापूर्वी पण आलो होतो। इथली शिस्त, इथली वास्तू फार सुंदरच आहे, पण आता बऱ्याच दिवसाच्या नंतर आलो आणि टीचर्ससाठी गेट टुगेदर करणारी ही मला पहिली शाळा वाटते की टीचर्सना महत्त्व हे शाळेकडूनच कमी होत चाललं आहे असं कधी कधी जाणवतं, पण ह्या शाळेनी ते जपलं आहे। दुसरी गोष्ट हे मी बघतो आहे की एवढी डिफिकल्टीतली बरीचशी मुलं येतात इथे आणि त्यांना इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्या बाहेर जाऊन प्राइजेस मिळतात, त्यांचा गुणगौरव होतो आणि ह्या शाळेला अनएडेड स्कूल असून हे सगळं ग्रूमिंग मुलांचं होतं, हे प्रचंड कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांना हे जाणवलं पाहिजे। ह्या शाळेला जशी या मुलांना मदत करते तशी या शाळेला पण मदतीची गरज असू शकते, ही भावना आपल्याला असायला पाहिजे। आणि त्या दृष्टीने ॲज अ सायकॅट्रिस्ट कल्याणमधनं मी, माझा मुलगा, माझे सून डॉक्टर प्राजक्ता, डॉक्टर अद्वैत, आम्ही स्वतः डेफिनेटली प्रयत्न करू की टीचर्सचं मनोधैर्य वाढवणं, पालकांना त्यांच्या चुका दाखवून देणं किंवा मुलांमधले काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कसे रूल आउट करता येतील ते करणं। म्हणजे मुलांनी काही चुका केल्या की त्याला आपण वाईट म्हणून, हा द्वाड आहे, हा मस्तीखोर आहे असं म्हणून चालत नाही। जे काही करत असतो, अभ्यास समजा नसेल करत तर तो का अभ्यास करत नाही आहे, हा जो मस्ती करतो तो एवढा का मस्ती करतो, या प्रत्येकाला उत्तरं असतात आणि हे त्यांच्या आयुष्यातले जर अडथळे आपण पार पाडू शकलो तर नक्कीच ह्या मुलांना सुंदर दिशा मिळते आणि पुढे जे काही मांडून ठेवलेलं आहे की त्यांच्यातले प्रॉब्लेम्समुळे ते शाळेकडे लक्ष न दिल्यामुळे बाहेर फेकले जातात शाळेच्या, तर त्यांचे जे पुढे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याऐवजी त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करून, ओव्हरकम करून त्यांना शाळेत राहणं आणि पुढे त्यांना हे करणं, हेच आपल्या सगळ्यांचं, आपल्या भारताच्या सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। तर पालकांना आता जे मोबाईलचं जे प्रमाण वाढलं आहे विद्यार्थ्यांमध्ये, तर पालकांना जे आहेत ना काहीतरी इकडे मनोतज्ञ म्हणून त्यांना काहीतरी सल्ला द्याल का? कसं आहे, कुठची स्क्रीनचं वापर आता खूपच वाढलेला आहे की कोविडमध्ये शाळा ऑनलाईन गेल्या कारण त्याला पर्याय नव्हता, पण त्याच्यामुळे ऑनलाईन याची प्रोसेस आता एका वेगळ्या ॲडिक्शनकडे चालू झाली आहे। कारण त्याचे फायदे जसे होते तेव्हा की टीचर्स शाळेत येऊ शकायचे नाहीत, म्हणजे टीचर्सकडनं डायरेक्टली त्यांना एज्युकेशन समोरासमोर मिळायचं नाही, ते ऑनलाईन आपल्याला मिळालं, पण त्याचे दुसरे हे म्हणजे त्याच्यातले जे काही खाचाखोळगे आहेत म्हणतो आपण, तर ते मुलांनी आत्मसात केले आणि त्याचा वापर वेगळ्याच पद्धतीने व्हायला लागला। कुठचेही भलतेच क्लिप्स बघणं, भलतेच पिक्चर बघणं, ते गेम्स खेळणं, म्हणजे ती जी ॲक्टिव्हिटी आहे ही आता बदलत झाली आणि त्याचं आता ते ॲडिक्शनमध्ये फॉर्म झालं आणि ॲडिक्शनमध्ये फॉर्म झाल्यावरती मध्ये अभ्यासाकडे लक्ष कमी आणि या सगळ्या गोष्टींकडे हे होतं। पण मग अशा मुलांमध्ये पण सगळीच मुलं अशी नसतात हे आपण बघतो आहे, तर कुठची मुलं तिकडे जास्ती वळू शकतात तर ते आपल्याला ॲसेस करायला लागतं की एखाद्या मुलामध्ये समजा हायपर ॲक्टिव्हिटी असेल तर तो डेफिनेटली तो एकतर अशी मस्ती करेल नाहीतर मोबाईल घेऊन बसेल, कारण मोबाईलमध्ये अस्थिरता आहे, हा स्थिर आहे, हा स्थिर तेव्हा राहू शकतो जेव्हा अस्थिरता आहे। सो विल कीप ऑन ब्राउझिंग। सो आपण म्हणतो त्याला ॲडिक्शन आहे याचं मोबाईलचं, पण हे इनफॅक्ट त्याच्यातला ADHD हा गुणधर्म आहे आणि तो ट्रीटेबल आहे, त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत। असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करू शकतो आपण।